मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ येथे आयोजित करण्यात आलेला आहे हा सुगी महोत्सव। 3 दिवसाचा हा सुगी महोत्सव आहे आणि या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे येथे जर आपण बघितलं तर प्रत्येक स्टॉल्सवर आपल्याला महिला दिसत आहेत। म्हणजे हा महिलांसाठी खास असा सुगी महोत्सव 3 दिवसासाठी हा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि येथे एक असा आकर्षक असा जो स्टॉल आहे तो सिंधुताई सपकाळ फाउंडेशन तर्फे माई बेकर्स इकडे आहे हा स्टॉल्स। आणि या स्टॉलचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य खास म्हणजे ही जी प्रॉडक्ट तयार केली जातात, इथली जी उत्पादनं आहेत ती सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांचं जे फाउंडेशन आहे, पुणे येथील जे फाउंडेशन आहे अनाथ आश्रम, तेथे जे मुली राहतात त्या मुली हे प्रॉडक्ट तयार करतात आणि ते येथे विक्रीसाठी आणण्यात आलेलं आहे। तर आपल्यासोबत या स्टॉलचे जे संचालक आहेत येथे जे आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया की हा जो स्टॉल्स आहे याला प्रतिसाद कसा मिळतो आहे आणि नेमकं या मुली हे प्रॉडक्ट कसे तयार करतात आणि नेमकी ही संकल्पना कशी राबवली जाते। पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांनी 1990 साली पुणे जिल्ह्यामध्ये ममता बाल सदन बालगृहाची स्थापना केली होती। या बालगृहामध्ये अनाथ निराधार निराश्रित मुलींचं पालन पोषण शिक्षण पुनर्वसन म्हणजे लग्न लावून दिले जाते। 220 जावई आहे। माईंच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली होती आणि माईंचे पहिले मानसपुत्र आहेत दीपक दादा गायकवाड, जे आता माईंनंतर संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत। त्यांच्या संकल्पनेतून माईंच्या 5ही संस्थांना एकत्र आणलं आणि माई परिवार सुरू केला। माई परिवाराअंतर्गत 5ही संस्थांमधील मुलांना वेगवेगळं प्रशिक्षण दिलं आहे। त्याच्यामध्ये हे ममता बाल सदन संस्था जी अनाथ मुलींची आहे, 13 मुलींना प्रशिक्षण दिलं आणि आईंना गोरसपाक आवडत होता। गोरसपाक हा मूळ वर्धा जिल्ह्याचा प्रोडक्ट आहे, जे आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांची रेसिपी आहे। ही संकल्पना दीपक दादांनी अंमलात आणली आणि आईंना आवडणारा गोरसपाक आईंनी सांभाळलेल्या लेकी बनवत आहेत पुण्यामध्ये। आणि आज हा गोरसपाक सांगायला आनंद होतो। पुणेकरांसाठी प्रसिद्ध ठरलेला आहे, पसंतीचा ठरलेला आहे। एवढंच नव्हे तर दिल्लीसह जर्मनी आणि अमेरिकेमध्ये या गोरसपाकची मागणी झाली आहे। गोरसपाक म्हणजे नेमकं काय आहे तर याच्यामध्ये गिर गाईचं दूध आहे, साजूक तूप आहे, काजू आहे, खवा आहे, गव्हाचं पीठ आहे। मार्केटमध्ये मैद्याचे अनेक प्रोडक्ट मिळतात, पण आमच्या संस्थेमध्ये हा अतिशय अत्युच्च आणि चांगला पदार्थ जो कुठेही मिळत नाही तो आम्ही विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? पहिल्यांदा मुंबईमध्ये आलो आहे, इथे आईंचा सन्मान झाला आहे या सभागृहामध्ये आणि या सभागृहात आईच्या संस्थेचं हे प्रोडक्ट उभं आहे। कालपासून मुंबईमध्ये आमचा खूप रिस्पॉन्स मिळतोय। आधी आमच्या मनात भीती होती माल विकला जाईल की नाही, 2 पैसे मिळतील की नाही, पण आमचा माल संपत आलाय। कदाचित उद्या विक्रीसाठी आमच्याकडचा माल पूर्ण संपून जाईल तर आम्ही परत बोलावणार आहोत। आणि खूप मुंबईकरांचे खूप खूप आभार ज्या मुंबईनं आईला एकताची मदत केली आहे, अनाथ मुलांचा घास मिळवण्यासाठी सहकार्य केलंय। ते सर्व मुंबईकर माईंच्या या संस्थेच्या या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहत आहे, याचा आम्हाला आनंद आहे। स्टॉल्स आपण आतापर्यंत बघितले आणि आकर्षक असे हे जे स्टॉल आहेत त्यापैकी हा एक स्टॉल आहे जो आपण बघू शकतात। गुंफण नावाचा हा स्टॉल्स आहे। हा आपल्या समोर जे आहे तर त्यांनी हतबल नव्हता, आपला स्वतःचा एक व्यवसाय सुरू केलेला आहे। जर आपण इथे बघितलं तर या स्टॉल्सला गुंफण जे नाव दिलेलं आहे ते अतिशय सुरेख असं नाव आहे, कारण इथे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने हे सर्व गुंफून मोत्यांनी गुंफून असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर बघितलं तर इथे माळा आपल्याला बघायला मिळत आहेत, दिवे बघायला मिळत आहेत। असे बरेच 20 ते 25 प्रॉडक्ट यांच्याकडे आहेत। गुढीपाडव्यासाठी अतिशय सुंदर अशी गुढी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। तर असे बरेचसे प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेले आहेत। हा स्वतःचा व्यवसाय तयार केलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी आहेत, तर त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊयात की नेमकं त्यांना ही संकल्पना कशी सुचली। गेल्या 2 वर्षापासून ती हा व्यवसाय करते। म्हणजे ती माझी जाऊ आहे मोठी, ती मूकबधीर आहे, पण तिच्या अंगामध्ये जी कलाकृती होती ती सगळ्यांच्या समोर येण्यासाठी म्हणजे आमचा हा पहिला प्रयत्न एक्झिबिशन मधला आहे। ती वेगवेगळ्या प्रकारची वस्तू बनवते, ती कस्टमाइज पण करून देते। ती पायपुष्णी बनवते, तोरणं बनवते, कापडांची केळीची पानं बनवते, मोत्यांचे प्रकार वेगवेगळे बनवते, महिरपी बनवते, समईची आसनं बनवते। असं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ती सतत बनवत असते। तर तिला जरी ऑर्डर करण्यासाठी जर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, कारण ती मूकबधीर असल्यामुळे ती बोलू शकत नाही, त्यामुळे आमच्या कॉन्टॅक्टवर ऑर्डर दिली तर ती त्याप्रमाणे कस्टमाइज करून देऊ शकते सगळ्या गोष्टी। प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद खूप छान मिळतोय, सगळेजण भरभरून प्रतिसाद देतात ह्या स्टॉलला। कुठून आलेला आहात? ती रत्नागिरीवरून आले, पण आम्ही कोऑर्डिनेट विक्रोळीमध्ये करतो, त्यामुळे मुंबईमधल्या ग्राहकांसाठी आम्ही विक्रोळीमध्ये हे सगळं सुरू करून दिलेलं आहे।
तर आपण बघितलं की हे जे सुगी महोत्सव आहे याला दूरवरून देखील असा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर आपण गुंपन स्टॉल्सवरील ज्या महिला बघितल्या या रत्नागिरीवरून आलेल्या आहेत आणि त्या बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, तरी देखील त्यांनी एक पाऊल पुढे टाकत आणि त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांच्या ज्या जाऊबाई आहेत, त्यांनी त्यांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज त्या त्यांच्यासोबत आहेत. मॅम, हा जो सुगी महोत्सव आपण गेल्या 3 दिवसांपासून सुरू ठेवलेला आहे, नेमकं काय आहे आणि किती प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि एकूण किती लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे? सुगी महोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे आणि आम्ही इथे महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे त्याला जास्तीत जास्त लोकांनी एन्जॉय करावा म्हणून हा भरवतो. आणि त्याचबरोबर इथे खरेदी पण आहे, म्हणजे खरेदी, खादाडी आणि काही गप्पा असं या महोत्सवाचं स्वरूप आहे. या इथे 60 स्टॉल्स तर आहेतच, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचे आहेत, कपड्यांचे आहेत, दागिन्यांचे आहेत. त्याचबरोबर इथं वैशिष्ट्य असं आहे की कोकणचे पदार्थ असतील किंवा विदर्भातले असतील किंवा खानदेशातले असतील किंवा सोलापूरचे असतील, हे सगळे पदार्थ इथे चाखायला लोकांना मिळतात. आणि सगळ्यात ह्याचं मोठं आकर्षण आहे ते म्हणजे हुरडा. त्यामुळे लोक इथे हुरडा खायला येतात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी. आता आजचा तर सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, प्रतिसाद कसा मिळतो यामध्ये? आम्हाला नेहमीच खूप छान प्रतिसाद मिळतो. ह्याचं कारण की हा महोत्सव आम्ही फक्त मुंबईकरांसाठी भरवतो आणि ह्यामध्ये फक्त खरेदीच करावी लोकांनी अशी इच्छा नाहीये, तर एक कॉन्शियस लिव्हिंग किंवा एक सुजाण जगणं ज्याला म्हणतात, जाणून आपण काय खातोय, आपल्या ताटात काय आहे, आपल्या खाद्य संस्कृतीला बद्दल आपल्याला किती माहिती आहे, जगाच्या पण खाद्य संस्कृतीबद्दल किती माहिती आहे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही इथे करतो. त्यामुळे आम्ही इथे परिसंवाद पण घडवतो. आम्ही इथे कार्यशाळा पण, आता इथे खाली पद्मसाळी पाककृतींची माहिती दिली जाते. सकाळी फ्रूट सोकिंग सेरेमनी झाला, जो क्रिसमस केकची ओळख होती ती. आणि उद्या इथे क्रिस्प अँड क्रंच साधे सोपे सकस असं एक वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये कार्यशाळा आहे, ज्याच्यामध्ये घरातल्या साध्या पदार्थांपासून, बाजारातल्या ताज्या फळांपासून, भाज्यांपासून कसं काय बनवता येईल ह्याची सगळी माहिती दिली जाते. साधारणतः कोणकोणत्या ठिकाणाहून इथे लोक पार्टिसिपेट करण्यासाठी आलेले आहेत? आता विचारलं तर खूप अवघड आहेत, म्हणजे मुंबईच्या सगळ्या भागातून आलेत. अगदी अंबरनाथ, बदलापूरहून सुद्धा इथे आमच्याकडे आहेत. मुंबई शहर आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, तिथून सगळीकडून आमच्याकडे स्टॉल्स आहेत. पण त्याचबरोबर आमच्याकडे जळगाव, तुरळ, पुणे, सोलापूर, अशा अनेक ठिकाणाहून, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, अशा अनेक ठिकाणून आमच्याकडे विक्रेते मोठ्या प्रमाणावर आलेत. कारण त्यांना खात्री आहे की त्यांनी बनवलेल्या गोष्टींची इथे चांगली दाद मिळेल त्यांना. त्यांची प्रदर्शनामध्ये आपल्याला वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळत आहे आणि त्यामागची त्यांची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.